काका 7-8 एकर त्यांची सेवा आणि जी घरां तुमची जी फॅमिली असा कुटुंब एक मग कितके जणांची तुमची कुटुंब आहे? 14 जणांचा. 14 जणांचा. सगळ्यांक मान पहिलीपासून दिलं पण दिला हे जास्ती होतं आम्हाला. मी आता थकलेलो आहे का वय झाला आमचा. हो जास्ती सेवा करता. मग पोट हे किती देवाची कापडात खळी घालतो खळ तयार करतो. साबण आणायची खळ ती. अच्छा. गरम पाण्यात घालून ढवळीत राहून आणि ह्याच्या उपरांत किती कशी किती ह्याच्या उपरांत ही खळ भिवामध्ये भिवल्या उपरांत ती कापडा घाला. कापडा ते खळी घालतो. ती कापडा खळी घातल्या उपरांत पिळून सगळी माहिती सुकत घालतो. अच्छा. ती सावध आणि बरे खूप आणलं कापडा फळ असतं. गरम गरम आहे फळ थोडी सुकल्यापर्यंत खडखडीत जातात. कशीच जायची म्हणजे तो गोणं फुललेलो काही सारखं. हा काय गो का असं नाही प्रकाश म्हाका सांग हे आता खळ घातल्या उपरांत तुम्ही सुकता धुल्या उपरांत हे खळ घालता? पहिली ती कापडान जळावून घेतलेली न्ही तेन्ना हाडटा पाण्यान घडी खळ मोडटा आनी धुवन दिवप. फुडल्या वाटो दुसऱ्या येता म्हणल्यार परत ती हाडप खळ घालप तेन्ना दिवप. तशें जालें की परत जालें की परत हाडप धुवप तशें दिवप. खळ कितें खळ घातल्यार तशी उरता ती माहिती. हे जे 7-8 एकर फॅमिली कुटुंब जे आसा त्यांच्याकडे हो मान दिल्लो आसा. पूर्वजापासून हो त्यांच्याकडे मान जो आसा तो चालूच आसा. त्यांचे व्हडले 4 फॅमिली कुटुंब जे आहा 4 जणांचे कुटुंब आसा. आणि हे साडी कापडा जी आसा 9 अरीस कापडा आसात आणि हेका एक खळ दिवचो आसता. ज्या प्रमाणे घडयो रावंक जाय त्या प्रमाणे तांकां दिवचें पडटा. अशी ही कुटुंब 7-8 एकर कुटुंब. तेन्ना म्हाका पुणेची जी माहिती तुमचे कापडा जे तुमकां धुवून दिता त्याच्या बद्दल तुझी माहिती त्या प्रमाणे तुमकां पूर्वजापासून दिल्ली आसा मान माहिती. पयलीं आमी दसरो येवच्या पयलीं कापड आमी मांगरासून हाडटा. मांगरान थंयसर खळ जी आसा ती दवरलेली आमी नवरात्राच्या दिसांनी घेवन येतो. घेवन येतो खळ घालूचे आमी सुकत ती आमी खळ आमी साबण वेली आमी भाताची भाताची शिजोवन खळ घालप. आतां ते कालांतरान गेल्या उपरांत आतां साबुदाणे बारीक करून घालप ढवळप खळ तयार करप. खळेन ती घालप आनी मागीर सुकत घालप. सुकत घालून ती ती कोड्यान घालप. तें मातशें सुकत बरी आनी अशी ताप येता सुकोवंक जाय ती थंयसर घालतो. मागीर ती आमी कापडां सुकत घाल्ल्या उपरांत तांकां ती माती बीन आसता ती काडून वेवस्थीत करून दवरता. दवरल्या उपरांत दसरो येता. दसऱ्याक ती पुजेक लायता. त्या टायमार पुजेक ती कापडां लायता. कापडां लायता पाटां पाटां पुजा ती आपूण तांकां आमी घातली हाताक घालून ती बांदून पोटली बांदून आमी मांगरान त्या आसता जेवण चिरा घालता. पुजेक घरा कडेन पुजेक लायता पयलीं कापडां लायता आमी
आणि गोळा असतात तो गोळ्याचा वेळ करतो ह्या तो पूजेला लायतो पूजेला लावून मग रात्रीकडे आमचे 8 वाजता आम्ही ठेवतो वांगडा तसं चिरा काढतात ना ते वरान दवरतो मग ते शेवेकरी चिरा घेतात आणि ते मिरये वाटतात सगळे ते एक गोष्ट काढतात ते रवाणा बोलू काढतात तो रवाना करतो किती तरी कापडं घालतात ते त्याचं जमतात तसे ते हे करतात घेतात 21 22 23 24 22 असे करतात चिरा काढल्या आपण एक घट्ट तयार करतो गाण मारून एखादी गाण मारून तिकडे घालतात मग कापडा अमकी जशी ना अगदी तशी ना त्यांना ते जमतातच तोला जाईल ते कापड त्याप्रमाणे ते घालतात तिथून ते शेतकार ते सगळे असतात सगळे असतात गुरव सगळे असतात ते ह्या करतात मिसळ करतात चिरा काढतात ते ह्या मिरपी काढतात कुमार शेतकार हे सगळे असतात सगळे सेवेकरी असतात ते आपापली सेवा करतो ह्या करतात आडवेळ घेणं मनापासून सेवा करतो ह्या चिरा काढल्यावर ह्या तयार केला आपण गोणे तयार केला आपण गोणे म्हणतात ते काढतात गोड घालतात ते गोणे म्हणतात तयार केल्या आपण सगळं झाल्या आपला सगळ्या त्याचं गाराण ते एक रुजवण म्हणून असतं रुजवान म्हणजे ते 9 दिवसांत ते भाया घालतात पहिल्या दिवसात ते ह्या घालतात रुजवान म्हणतात म्हणजे ते तो मान असता काय जे कोण सगळ्यांक रुजवान कारण असून घातल्या आपल्या ते ह्या कोणे रवाना दिवाना पहिलोय मान जो असा रुजवणाचो देशप्रभू असता ते असतातच सगळे ते असते मान तरी सगळे सगळे असतात त्यांना तो मान दिला आता सगळं त्याप्रमाणे नावाप्रमाणे आता फेटो जो घालतात तो केव्हा तो गाराणे हप्ता घालतात हां गाराणा घाल्याप्रमाणे जप्ती असते हां 2 हात रवाना दिवाळी कोणे पट्ट्या म्हणजे ते हात असतात चला देवा जळ हे आता देवाच्या कुठून काय राहिलं ना असं ते आमच्या रवाना दिवा तसं एक देशोबाचं काम ते असतं रवाना तरंगाचे हा हे खामे पायगडी घालतो तसे बाईक चालू करतो घट होता त्याचं तर निसप स्टार्ट होतं निसयला आपण सगळे ते म्हणजे कापड नेसून जातात त्यांना उभी जाय आपण सगळे ते घातल्याशिवाय गाराणा घातल्या रावण देवळा बाहेर काढूया पहिले ते तांदूळ बिनून मारले आपण सगळे म्हणजे देवा वाजत बाहेर सगळे आपण पटाणा घेतात देवाच्या समोर येतात पूजा बिजा जातात मग ती मार्गप्रमाण करीत पुढे त्यासून बाहेर सल्ल्यापर्यंत ते इथून कर्प्याकडे म्हणाले त्याचं मान ते पूजा बिजा जातात त्याचं ते पूजे बोलतात त्याचं ते मान देतात अजून टाईममध्ये ते पोटकाड जातात त्याच्याून येतात ते डायरेक्ट भोगोली देवा भोगोली आवडीकडे त्याचं पूजा बिजा जातात ते डायरेक्ट जेवण आहे तांदूळ वगैरे ते अक्षत लग्न वगैरे तसं भगवत देवाकडे झालं आपल्यामध्ये त्या आवडीकडून धावत देतात तेव्हा ते आपल्या देवीचं असं भावलं पैसे
बघण्यासारखे असतात आणि धावताना एक तरी तो कांगार काटोर बोलवतात धावताना हं, हं. भेटी देतात ते विकत सांगते बघण्यासारखेच असतात आणि तो दुसरं म्हणतं ते पुन्हा म्हणतं ते बघून ना परत पुन्हा त्यासून मी ते दसऱ्यानं ते धावत मी विकत येतं म्हणजे पूजा ओवाळणी करतात मी त्यांना काय ओवाळणी करून ते झालं आपला ते परत ते आणि ते सगळ्यांचं हे असतं ते येईल आपण भेटी भगवतीकडे येईल आपण त्यांना सगळ्यांना लाडू आणि पाणी हं. सगळ्यांना बोलवा कोण धरतात असतं त्यांना धरतात नो लाडू आणि ह्या पाणी जे की पाहुणचार पाहून. हां तो म्हणतो तो ह्यासारखं मना ह्या कुठते येतात आणि ते मानाचे पैसे असतात ते पुढे बांधाय असतात करपे म्हणा तो पुढे बांधतात हां. वीस पैसे ते कागदा बांधलेले असतात ते मग मी सेवेकरी पण आवडतो ते मानकरी त्यांना ते सेवेकऱ्यांना ते देतात हं. पुढी असतात इतके असतात ते ह्या ना मोठे म्हणा ते तरी देवाचं मान मान. मग ते चाराने हा पैशातो असे ते सगळ्यांना पुढे येतात आम्ही ओळखता सन्मान कधी ओळखतो आम्ही आमकाय मिळतात चाराने दहा पैसे देवरा आम्ही तसेच देवाचं घरात देवाचं एक मान करू आमचा सेवा करणार ते सगळ्यांना असतात तर मग त्यातून ते देवामध्ये ते ह्या करून देवा देवा भगवती देवांसून खाली सत्तर ते डायरेक्ट पोट पाडतात दुसरेच एखादं असतं एक दिवस वस्तीक रावतात खैर होतं आमचा रात्र ते पाहुण्या असं कोटकारडे. तर रात्र आपण शाळा सेवा करा पाहुणे असतो हं. पाहुणे म्हणजे ते ह्या भाग असतात हं. रात्र भाग असतात नैवेद्य आम्ही सगळे होतो हं. पण सुकायला ना हं. तर प्रसाद मिळा काही तो कारण आमकां सगळ्यांक वाटतो आणि तो खातो हं. तो थंयच्यान कोटकार तांकां सगळ्यांक मान आसता तो एक आणि कौल थंय आसता. कौल त्यांना तो पयलो त्याचं कौल जाता कोणता हं. काय असतं आणि थंयच्यान त्या दुसरे दिसा सुटले की बाजूला ते थंयसून कौल बी देतात हं. असं कौल त्यांना आता पयलीं हं. मग वाटे कोण मानकरी असतात त्यांना सगळ्यांना सेवेकरी असतात हं. हे काय असतं आमकां ते आमच्या घराकडे वळून येतात हं. थंयसर कौल आमकां येतात हं. म्हणजे मडवळान असतो तो थंय मेळटा आमकां मानाचो कौल सतीश सती पद्मा साळो तसं आमकां मेळटा मग स्थानिकांक स्थानिक आमच्या देवळाकडे देव सगळ्यांक सगळे. सगळ्यांक थंयसर कौल देतात हं. आणि आमकां मानाचे कौल ते वाटे वाटे खंय खंय कोणाचे वाटे वाटे त्यांना ते दिले वयता हं. अगा देवा माझ्या साहेबा आज तुझ्या दसऱ्याच्या उत्सवात सुरुवात करतो ती मान्य करून घे राज्याच्या देवाचा आणि देवा तुझा या गणित कर 12 पाताचा या गणित कर चतुर्शिमेचे शिमदडे तू आजपासून घट्ट कर गावचा पूर्ण बरा कर मालचा पूर्ण बरा कर होसो बरे तरी होसो आनंदातून घेऊन बरा कर गा साहेबा दिसाकच जाय मरे असं असं
तू जरा माहिती दे मला. हां तुझी वेगळी आहे, मुलाखत दे जरा. प्रसाद पेडणेकर. हां नाव सांग तुझा. माझं नाव प्रसाद पेडणेकर. आणि कितकी आता पहिलीपासून पूर्वजापासून तुमची ही परंपरा आमची आता ही पहिलीपासून पिढी झाली आहे. कितवी पिढी? आमका पिढी म्हणजे आमच्या पहिले आजो असलो, आमच्या त्याच्या पयलीचे तेंचे असले. आता ही आमची पहिलीपासून चालू आसा. की आता आम्ही पहिले आमचे जाणटे करतो, आता त्यांच्या फाटल्यान आता आम्ही करतो. हां हे आता मशालासाठी तुम्ही हे करतात. ही मशाल आता ही मशाल जी आसा आमकां आयचो दीस जाई, हां दसऱ्या दिसा आणि फाल्यां एकादशी दिसा. हां आणि परत मागीर आम्ही याला दुसरी करतो. अच्छा पुन्हा एक नवीन करतो. पुणे नाही. मग हे आता कापडा कितकी आहात तिथून? ही आमकां ह्या एका मशालीक म्हणजे आमकां 2 मशाली लागतात. एक आमी पहिल्या दिसा आमी आतां एक अडीच 5 हातीची मशाल करतो. हां. ते 2 तेजे मागीर 2.5 हाताची एक म्हणजे दोनूय आमची जी तरंगां असतात त्याच्या दोनूय तरंगा कडेन एक रावणात 2 लागतले. हां आता म्हाका एक सांग, आता हे आता तरंगा कितक्यांक भायर सरतली? सगळं हे जा कसं म्हणजे स्टेप बाय स्टेप काय म्हणजे आमचा काम असं आता फक्त मशालीचा, मागीर ते हे आसा तेंचा आमचा जाता मागीर ते भायर काडटले. म्हणजे हयसून आमी न्हेसोन सादारण कितके सादारण 11:30 भायर सरतले. 11:30 12 रावणाच्या देवळान तरंगा न्हेसोवपाक स्टार्ट करतले. हां करता न्हेसयल्या उपरांत एक 3:45 ते 4 पर्यंत आमी तरंगा भायर सरतले. पावणे 4 ना हयसरल्यान कितक्यांक भायर? आता 11:30 हे कापडा जे आहा थंय व्हरतले रावण. चिरा काडून आमी रावणात. हां हे आमचे नरहरी पेडणेकर सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि हे त्याचे म्हणजे सगळे सोशल ॲक्टिव्हिस्टच आहा. आणि हे आमची जी कापडां आसा ते मशाल जे 2 मशाली आहात त्याच्यासाठी. आणि उल्हास पेडणेकर जे असत ते बसलेले असतात, आराम करतात. मार्गदर्शक हे आमचे उल्हास पेडणेकर. रमाकांत पेडणेकर आमचा. हे मशाली 2 आहात, एक पेटत रावतली न्हेसयतले तरंगा न्हेसयतले असतो. हां एक मशाल पेटत होते. अच्छा परत मग आता पुणे त्यानंतर दुसरी मशाल असते. हां हां दुसरी करतले की ती दुसरी दवरतात करून? हे आता आमी करतो. अच्छा आता हे पोवलाक सोंपतली हां हां आमचं काम देवाक वाट दाखोवपाक. बरोबर. देवान तुमकां वाट दाखोवची, बरे कार्य करतात आणि आशिर्वाद तुमकां बरो मेळचो, बरी बुद्धी दिवची ही कृपा देवा कडेन